विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी प्रश्न आलेले आहेत की सर हॉल तिकीट आले का, ते कसं डाउनलोड करायचं, परीक्षेला जाताना नेमकी काय काळजी घ्यायची, पेन कोणता वापरायचा आहे, कागदपत्र काय काय न्यायची, ओळखपत्र काय न्यायचं, सगळी माहिती यामध्ये तुम्हाला भेटणार आहे. ते आपण तुमची जाहिरात आल्यापासून मित्रांनो तुमच्या सोबत आहे. 8 तारखेला जी जाहिरात आली होती तेव्हा 8/12/2025 तेव्हापासून मी तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करत आहे. ते आता या ठिकाणी परीक्षेची जी दिनांक आहे 26/4 ओके, रविवारी परीक्षा असणार आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो. ओके, 26 तारखेला या ठिकाणी आपली तिन्ही पदाची परीक्षा असणार आहे. लिपिक, ड्रायव्हर, शिपाई तिन्ही पदाची रविवारी या ठिकाणी एकाच दिवशी परीक्षा घेण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. आणि ही सगळी माहिती तुम्हाला आता कोणत्या ठिकाणी असणार आहे, काय आहे, सेंटर कुठं आलेलं आहे, काय आहे, सगळं ए टू झेड माहिती तुमची काय आहे मित्रांनो, तर तुमच्या या ठिकाणी ॲडमिट कार्डवरती म्हणजेच या ठिकाणी हॉल तिकीटवरती असणार आहे. त्यामुळेच तुम्हाला या ठिकाणी सर्व चिंता लागलेली आहे, लागणं साहजिक आहे. जशी जशी परीक्षा जवळ येते आहे तशी तशी तुमची या ठिकाणी तुमची जी काय ठिकाणी धडधड आहे ती वाढत चाललेली असणार आहे. आणि साहजिक आहे मित्रांनो, जर आपण सिरियस असाल तर नक्कीच आपल्याला त्याच्याबद्दल या ठिकाणी काय आहे एक उत्सुकता लागलेली असते आणि सोबत तुम्हाला थोडीशी अँक्झायटी पण मनातून व्हायला लागत असते की कसं होईल, काय होईल, सगळं काय व्यवस्थित होईल का. तर मी म्हणतो यस, सगळं काय व्यवस्थित होईल. आतापर्यंत ज्या कंटिन्युटीने तुम्ही आलेला आहात त्याच कंटिन्युटीने आता आपल्याला येणाऱ्या अपकमिंग जे पण दिवस राहिलेले आहेत त्याला सामोरं जायचं आहे. फक्त शांत पद्धतीने, कुठलीही काही नाही, गडबड नाही, घाबरायचं बिलकुल नाही. आणि वाटतं की माझा अभ्यास थोडासा भरकटल्यासारखा वाटतो किंवा शेवटच्या दिवसामध्ये समजेना नेमकी काय करावं, आता हे कसं करायचं. तर मी एकच उत्तर देईल की आता शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला मित्रांनो अभ्यास मोठा आहे, वेळ कमी आहे, तर फक्त आणि फक्त काय करा, शॉर्ट नोट्सवरती या ठिकाणी फोकस करा. सगळं काही तुम्हाला या ठिकाणी विषय दिलेले आहेत, अगदी शॉर्टमध्ये दिलेले आहेत, जेणेकरून शेवटच्या दिवसामध्ये तुमचं हे नजरेस पडणं गरजेचंच आहे, जेणेकरून आपलं नाव या ठिकाणी मेरिट लिस्टमध्ये झळकवायला या ठिकाणी मदत होईल. आणि फी फक्त मित्रांनो 150 रुपये ठेवलेली आहे, जेणेकरून कुठलाही तुमच्या या ठिकाणी केशावरती ताण येणार नाही. कसं घ्यायचं आहे तर 72 48 93 या नंबरला फक्त 150 फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट मित्रांनो PDF स्वरूपामध्ये भेटून जाईल. ते तुम्ही डाउनलोड करू शकता, प्रिंट काढू शकता. तुम्ही सुद्धा मला सांगू शकता मागील वर्षीच्या विद्यार्थ्यांसारखे सर माझं या ठिकाणी काय झालं, मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं आहे, माझं या ठिकाणी लिपिकमध्ये या ठिकाणी नाव आलेलं आहे, आपल्या कंटेंटचा या ठिकाणी फायदा झाला, या ठिकाणी माझं शिपाई भरतीमध्ये नाव आलं, हा त्याचा स्क्रीनशॉट आहे मेरिट लिस्टचा आणि आपण दिलेल्या नोट्समधून सगळं काही आलेलं होतं मित्रांनो. याच स्क्रीनशॉटसाठी मी सगळं काही मित्रांनो आतुर झालेलो आहे. तुम्ही सुद्धा या ठिकाणी मित्रांनो या पद्धतीने स्क्रीनशॉट दाखवणार, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. स्टेप बाय स्टेप आपण या ठिकाणी पाहूया की नेमकी परीक्षेच्या दिवशी जे आपल्याला या ठिकाणी जायचं आहे तर कोणकोणती डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचं आहे. कारण बरेच विद्यार्थी पहिल्याच वेळेस फर्स्ट टाइम या ठिकाणी परीक्षा देत आहेत, त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी कॉल येत आहेत, मेसेज येत आहेत की सर परीक्षेच्या दिवशी नेमकं काय घेऊन जाऊ, काय काय न्यायचं सोबत, जेणेकरून आम्हाला या ठिकाणी कोणत्याही परीक्षेमध्ये प्रवेश नाकारला जाणार नाही, अशी सिच्युएशन येऊ नये, यासाठी आताच काय काळजी घ्यायची. तर आता तुम्हाला या ठिकाणी पहिली गोष्ट म्हणजे काय करायचं आहे, प्रवेश प्रमाणपत्र म्हणजे हॉल तिकीट कधी डाउनलोड करायचं, कसं करायचं, त्यासाठी काय काय लागतं ते पण आपण बघणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे काय करायचं तर तुमचं हॉल तिकीट तुम्हाला या ठिकाणी सोबत असणं गरजेचं आहे. हॉल तिकीट सोबत म्हणजे ते हॉल तिकीट तुमचंच आहे कशावरून, तर त्यासाठी ते काय करतात मित्रांनो, पडताळणीसाठी तुमचं या ठिकाणी काय एकतर आधार कार्ड पाहिजे आहे, ठीक आहे, जेणेकरून त्या हॉल तिकीटवरचं नाव आणि आधार कार्डवरचं नाव मॅच होत असतं. त्यानंतर आधार कार्ड नसेल काही प्रॉब्लेम नाही, पॅन कार्डसुद्धा चालतं, पॅन कार्ड नसेल काही ताण घेऊ नका, ड्रायव्हिंग लायसन असेल तरी पण चालतं. म्हणजे या तिन्हीपैकी कोणतं तरी एक, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन. आणि त्यानंतर काय पाहिजे मित्रांनो तर हॉल तिकीट, ठीक आहे, म्हणजे हॉल तिकीट आणि या तिन्हीपैकी एक असे या ठिकाणी हे 2 डॉक्युमेंट आपल्याकडे असणं गरजेचंच आहे, लक्षात ठेवायचं आहे. दोन्हीपैकी म्हणजे हे 2 डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचं आहे, हॉल तिकीट आणि यापैकी एक कोणतं तरी तुमचं ID कार्ड, ठीक आहे. पहिली गोष्ट तर हे राहिलं. आता बऱ्याच जणांना या ठिकाणी प्रश्न पडतो की सर परीक्षेला जाताना नेमका आम्ही पेन कोणता नेऊ, ठीक आहे, कारण हा पण बेसिक प्रश्न आहे मित्रांनो. तर पेन कोणता लागेल, त्यावरती निगेटिव्ह मार्किंग आहे का नाही एक्झामला वगैरे वगैरे अजून तमाम सूचना ज्या असतात तर तुमच्या हॉल तिकीटवरती मित्रांनो विद्यार्थ्यांसाठी सूचना दुसऱ्या पानावरती या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या असतात, त्या तुम्ही परीक्षेच्या अगोदर जाताना वाचायचंच आहे. परंतु आतापर्यंत जर या ठिकाणी बघितलं तर प्रत्येक परीक्षेला मित्रांनो त्यांनी सजेस्ट केलेला असतो की या ठिकाणी काळ्या शाईचा काय करायचा मित्रांनो, तुम्ही काळ्या शाईचा या ठिकाणी बॉल पेन वापरायचा आहे, ठीक आहे. काय करायचं आहे, काळ्या शाईचा या ठिकाणी मित्रांनो काय करायचं आहे, बॉल पेन वापरायचा आहे, शाई पेन नाही, बॉल पेन वापरायचा आहे, ज्याला या ठिकाणी टोक असतं, म्हणजे या ठिकाणी निप असते. निप म्हणजे तुम्हाला माहिती आहे शाई पेन जे आहेत आता कोण वापरतच नाही शाई पेन शक्यतो, परंतु जे बॉल पेन असतात ओके, तर ते या ठिकाणी काय करायचं मित्रांनो, बॉल पेन आपल्याला काळ्या शाईचे बॉल पेन या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. म्हणजे काय होतं तर जे पण या ठिकाणी OMR शीट असतं, ठीक आहे, OMR जे शीट असतं तर त्यावरती काय होतं मित्रांनो, तर ते ठळक या ठिकाणी उमटत असतं, जेणेकरून ते ज्यावेळेस मॅन्युअली चेक करतील किंवा अजून कोणत्या यंत्रणेद्वारे चेक करतील तर त्यांना ते स्पष्ट या ठिकाणी नजरेस पडतं. कारण पेपर ऑफलाईन होणार आहे, मग ऑफलाईन जर या ठिकाणी पेपर होणार असेल आणि तुम्ही जर या ठिकाणी ब्लॅकने तुम्ही समजा तुम्हाला आता ह्या 4 पैकी एक गोल टिक करायचा आहे ओके, कारण 2 नंबरचं समजा तुमचं उत्तर आहे, तर तुम्ही जर या ठिकाणी या पद्धतीने काय केलं, त्याला असं ब्लॅक केलं तर ते काय होतं, उठून दिसतं, पटकन नजरेस पडतं. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही बॉल पेन काय करायचा,
काळ्या शाईचा या ठिकाणी वापरायचा आहे. पहिली गोष्ट हे लक्षात ठेवा. ओके. तर आता राहिला प्रश्न आपल्याकडे 26 तारखेला परीक्षा आहे. ठीक आहे. 26 तारखेला रविवारी परीक्षा आहे. मग आता जे हॉल तिकीट आहे, आता हे हॉल तिकीट कधी येणार? जसं की आता जर बघितलं तर मित्रांनो, आता आपल्याकडे एक 10 दिवस वेळ राहिलेला आहे. मग हा व्हिडिओ संपता पण हॉल तिकीट येऊ शकतं. हा व्हिडिओ संपल्या उद्या पण तुम्हाला हॉल तिकीट येऊ शकतं. परंतु काही करायचं नाही. 26 तारखेला म्हटलं ना, 21 तारखेला बिनधास्त तुम्ही हॉल तिकीटचं काय करायचं मित्रांनो, ताण घ्यायचा. ठीक आहे. जरी हॉल तिकीट अगोदर आलं तरी काय तुम्ही नाही काढलं म्हणजे ते हॉल तिकीट निघून जाईल का? नाही. तसंच वेबसाईटवरती राहत असतं परीक्षेपर्यंत. त्यामुळे त्याचा काय ताण घेऊ नका. 21 तारखेला तुम्ही त्याचा ताण घ्यायला सुरुवात करा. ताण घ्यायला म्हणजे चेक करायला सुरुवात करा. चेक कुठं करायचं आहे? त्याची या ठिकाणी मी वेबसाईट तुम्हाला दाखवत आहे. तर त्याच ह्या bombay.highcourt.nic.in याच वेबसाईटवरती मित्रांनो हे जे काही लिंक आलेले आहेत आतापर्यंत, ठीक आहे, अगदी जाहिरातीपासून ते अगदी या ठिकाणी जर बघितलं तर सगळ्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत, जसं की इथं जर आपण बघितलं तर इथं तुम्हाला शिपाईच्या या ठिकाणी लिंक दिसत आहे. मग सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी काय झाली, जाहिरात आली, त्यानंतर या ठिकाणी अप्लाय करायची लिंक आली, त्यानंतर तुमची डेट वाढली फॉर्म भरायची, त्यानंतर अजून एकदा फॉर्म भरायची डेट वाढली होती. त्यानंतर या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आम्ही 2 लाख विद्यार्थ्यांनाच या ठिकाणी परीक्षेला पात्र केलेलं आहे, बाकीच्या 6,000 अपात्र केलेलं आहे. परत त्यांना काहीतरी या ठिकाणी टेक्निकल प्रॉब्लेम आला असेल एवढ्यांना रिचेक करायचा, म्हणून त्यांनी सांगितलं की आता आम्ही कोणालाही काय केलेलं नाही तर रिजेक्ट केलेलं नाही. ठीक आहे. त्या आम्ही काय केलेलं आहे, सरसकट सर्वांनाच या ठिकाणी काय केलेलं आहे, संधी दिलेली आहे, परमिशन दिलेली आहे प्रोव्हिजनली तात्पुरती. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की डेट आलेली आहे 26 तारीख म्हणून. आणि त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं की वरच्या तिन्ही लिस्टमध्ये नाव नसेल तर त्यांचं या लिस्टमध्ये नाव टाकलं आहे. म्हणजे फायनली त्यांना हे सांगायचं होतं की सगळ्यांना आम्ही लेखी परीक्षेला संधी दिलेली आहे. मग आताच राहिलं काय, तर आता या ठिकाणी हॉल तिकीटचाच मुद्दा राहिलेला आहे. मग जसं हॉल तिकीट येईल तसं इथंच काय होईल मित्रांनो, तर न्यू नोटिफिकेशन म्हणून तुमची हॉल तिकीटची लिंक या ठिकाणी धडकणार आहे. आणि आपल्याला त्यासोबत काय ठेवायचं आहे, आपण जुन्या हॉल तिकीट ज्यावेळेस आले होते बॉम्बे हायकोर्टचे वेगवेगळ्या परीक्षेचे, ठीक आहे, जुन्या 2024-25 मध्ये, तर त्यावरून आपण या ठिकाणी बघूया. ठीक आहे. अजून सध्या तरी या ठिकाणी हॉल तिकीट लिंक आली का तिथं नाही, पण आपल्याला आता कोणत्याही क्षणाला ती हॉल तिकीटची लिंक येईल. तसं लिंक आली की मी टेलिग्रामला एक्झाममध्ये टेलिग्रामला टाकणार आहे. त्यामुळे टेलिग्राम पहिल्यांदा जॉईन करून ठेवा. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन देतोय. मग काय लागतं हॉल तिकीट काढण्यासाठी, तर पहिलं तुमचं रजिस्ट्रेशन आय डी. आता रजिस्ट्रेशन आय डी जो आहे तुमचा लिपिकचा वेगळा, शिपाईचा वेगळा, ड्रायव्हरचा वेगळा, स्टेनोचा वेगळा, प्रत्येकाचा वेगवेगळा असणार आहे पहिली गोष्ट. मग तुम्ही हे कुठं भेटेल रजिस्ट्रेशन आय डी, तर तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे, फॉर्म भरल्यावर तुम्ही प्रिंट काढली असेल बरोबर, तर त्या फॉर्मच्या प्रिंटवरती काय मित्रांनो, फॉर्म भरल्यानंतर तिथं तुम्हाला रजिस्ट्रेशन आय डी दिसून येईल. तर तो रजिस्ट्रेशन आय डी व्यवस्थित टाकायचा. त्यानंतर त्याचा पासवर्ड वगैरे काय नाही, तर डायरेक्ट काय आहे, तुमची बर्थ डेट आहे, सोपी गोष्ट आहे. ओके. तुमची बर्थ डेट म्हणजे दिवस पहिल्यांदा, त्यानंतर मंथ आणि त्यानंतर इयर या स्वरूपात तुमचं बर्थ डेट टाकायचं आहे. आणि त्यानंतर इथं कॅप्चा टाकायचा. कॅप्चा म्हणजे इथं खाली जे या ठिकाणी तुम्हाला जसं दिसतं आहे कॅपिटल, अंक, ओके, हे सगळं काय करायचं आहे तसं या ठिकाणी टाकायचं आणि डाउनलोडवरती क्लिक करायचं. त्यानंतर तुमच्या या ठिकाणी हॉल तिकीट लगेचच डाउनलोड होत असतं. जास्त काय ठिकाणी ताण घ्यायची गरज नाही. पहिली गोष्ट तर हे लक्षात ठेवा. अजून हॉल तिकीट आलं की मी त्यावरती पण मार्गदर्शन करेल. त्यामुळे आता हॉल तिकीटचा ताण घ्यायची गरज नाही. आता फक्त एकच डोक्यात ठेवा, शेवटच्या दिवसामध्ये कसे इम्पॉर्टंट प्रश्न तुमच्या नजरेस पडतील वरती भर द्या आणि थोडंसं या ठिकाणी सेल्फ स्टडीवरती भर द्या. कारण दिवसभर जर तुम्ही आता व्हिडिओज बघत राहिला, ओके, वेगवेगळे आता तुम्हाला तमाम यूट्यूबवरती किंवा सोशल मीडियावरती किंवा कुठेही तुमच्या ठिकाणी वेगवेगळ्या, तर लाईव्ह तुम्हाला या ठिकाणी दिसतील, रेकॉर्डेड दिसतील भरपूर सारे व्हिडिओ लेक्चर. परंतु काय होतं मित्रांनो, तर व्हिडिओ बघताना आपल्याला असं वाटतं की हे मला समजलेलं आहे, परंतु ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये मित्रांनो पूर्ण या ठिकाणी गेलेलं नसतं जोपर्यंत तुम्ही सेल्फ स्टडी करत नाही. त्यामुळे शेवटच्या दिवसामध्ये आपण काय करा, तर फुल फोकस तुमच्या स्वतःच्या फायनल रिव्हिजनवरती द्या. ठीक आहे. काय करायचं, साईडला एखादा वही आणि पेन घ्यायचं, जे वाचल ते रफ पद्धतीने काय करायचं, उगीच त्यावरती असं शॉर्टमध्ये काय करायचं, लिहायचं. ठीक आहे. शॉर्टमध्ये लिहायचं आणि नंतर ते खुडून टाकलं तरी चालतं, फाडून टाकलं तरी चालतं, फक्त लिहायचं. जेणेकरून एकाच वेळेस तुम्ही सगळ्या प्रक्रिया केल्या, लिहिणं, वाचणं, ऐकणं, ह्या सगळ्या प्रक्रिया केल्या, काय होतं मित्रांनो, ते आपल्या परमनंट मेमरीमध्ये स्टोअर होतं आणि परीक्षेमध्ये सहज पद्धतीने ते बाहेर येतं. तुम्ही त्या याच्यावरती टिक मार्क करता आणि तुमचं मेरिट लिस्टमध्ये नाव येत असतं. त्यामुळे आता शेवटच्या दिवसामध्ये सेल्फ स्टडी काय येतं आहे, काय नाही येत, ओके, हे तुमची स्वतः एकदा काय करा, ॲनालिसिस करा आणि त्यानुसार अभ्यास करा. तुमच्या सोबतीला आपल्या ह्या शॉर्ट नोट्स आहेत, त्या नक्की राहू द्या. काही विचारायचं असेल तर याच नंबरला कॉल करा, 7248939071. ओके. ह्या नोट्सबद्दल कशा घ्यायच्या, काय करायच्या, अजून काय डाऊट असतील तर बिंदास यावरती तुम्ही काय करा, व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल देखील करू शकता. ओके. तर टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, एक्झामडीचा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे अशाच अपडेट तात्काळ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि ह्या नोट्स तुमच्यासोबत राहू द्या. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.